अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दुसरीकडे खरात प्रकरणामुळे राजकारण देखील पेटलंय. रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे अनेक फोटो समोर आल्याने त्यांना त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. रुपाली चाकणकर यांनी खरातला आध्यात्मिक गुरु मानलं होतं. या सगळ्यानंतर अनेक आरोप देखील झाले. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले होते. चाकणकरांनी अघोरी पूजा केली होती असा आरोप अंधाऱ्यांनी केला. त्यांची अनामिका कापली असल्याचे फोटो देखील त्यांनी दाखवले. दुसरीकडे तटकरेंचे देखील अंगठ्याला जखम झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. चाकणकरांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात पुण्यातील धायरी भागातील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे कार्यकर्ते चाकणकरांच्या झालेल्या जखमेवर भाष्य करतात. यात गाडीत बसताना त्यांना जखम झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात. त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसिव्ह करायला वरती गेलो होतो. गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं. क्षणाचा तिथं ताईंना रक्त वगैरे येत होतं. तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसंच ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या. मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नहर्ता मित्र मंडळ, त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ताईची एंट्री दिसेल. त्यामध्ये ताई टिश्यू पेपर लावून खाली आरतीला आल्या. तिथं ताईंनी आरती केली, ताईंचा सत्कार केला. त्यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल. दुसरीकडे सुनील तटकरे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तटकरेंनी त्यांच्या बोटाला झालेल्या जखमेवर स्पष्टीकरण दिलं. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस अगोदर अलिबागला ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील नामांकित सिनियर वकील आहेत. मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते. त्यांची समाधी आहे. त्यांच्या गावातील समाधीला दर्शन घ्यायला गेलो. तेवढ्यात प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेंचं ते काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने मला भेटायला आले. त्यांना भेटून मी निघालो असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळी माझ्या बोटाला जखम झाली. तिथेच तोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मला टाके टाकले, असं तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचं देखील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या सगळ्यावर आता सुषमा अंधारे यांनी सुद्धा व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिलेली आहे. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना तब्बल 4 दिवसानंतर नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं त्याचं कारण आत्ता सुचलेलं आहे. त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली. साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते. जेवढं काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार. पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली. एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते. सगळेच किती योगायोग आहेत. कमाल आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.